नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर कॅप राऊंड 1 नंतर आता सर्वांना कॉलेज अलॉट झालेले असतील. सर्वांचं अभिनंदन. बट फक्त कॉलेज अलॉट होणं इतकंच पुरेसं नाहीये. तुम्हाला जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तिथे सर्व डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतात. ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. मग यामध्ये एकही डॉक्युमेंट जर तुमचं मिसिंग असलं तर तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हेच प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट बघणार आहेत, जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनसाठी कुठलीही अडचण येऊ नये. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजेच 2027 मध्ये जर तुम्ही MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी येत्या 10 तारखेपासून म्हणजे 10 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे, ज्यामध्ये तुमचा MBA CET चा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जाईल. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज MCQs म्हणा, नोट्स म्हणा, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टॉपिक आणखीन चांगल्या प्रकारे स्टडी करता येईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये चांगले पर्सेंटाइल मिळून तुम्हाला बेस्ट MBA कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येईल. तर अजिबात उशीर करू नका, आजपासूनच प्रिपरेशनला लागा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता आणि प्रिपरेशन सुरू करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून प्रिपरेशन करू शकता. तर आता सुरू करूया आपण आपली डॉक्युमेंट लिस्ट. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कॅप अलॉटमेंट लेटर. बघा, कॅप राऊंड 1 चा निकाल जेव्हा लागतो तेव्हा तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे त्या अलॉटमेंट लेटरमध्ये लिहिलेलं असतं. त्यासोबतच कुठल्या कॅटेगरीमधून ऍडमिशन मिळालेलं आहे हे तुमच्या कॅप अलॉटमेंट लेटरमध्ये दिलेलं असतं. बरोबर आहे. त्यामुळे कॅप अलॉटमेंट लेटर जे आहे ते स्पष्टपणे प्रिंट काढून घ्यायचं आहे. फक्त मोबाईल PDF असल्यावर अवलंबून किंवा त्याच्यावरती अवलंबून राहू नका. कॉलेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना हार्ड कॉपी मागितली जाते. ठीक आहे. त्यामुळे कॅप अलॉटमेंट लेटरची किमान 2 तरी प्रिंट कॉपीज तुम्ही सोबत घेऊन जा. त्यानंतर आहे ऍडमिशन कन्फर्मेशन रिसिट. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन रिसिट. जर तुम्ही कॅप पोर्टलवरून ऍडमिशन ऍक्सेप्टन्स किंवा कन्फर्मेशनची प्रोसेस जर पूर्ण केली असेल तर त्याची रिसिट किंवा एक्नॉलेजमेंट प्रिंट काढून ठेवा. ठीक आहे. ही रिसिट जी असते, ही एक्नॉलेजमेंट जी असते, त्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पुढची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा पुरावा असतो. ठीक आहे. त्यामुळे हे पण काढून ठेवा. ठीक आहे. जर पोर्टलवर उपलब्ध असेल तर प्रत्येक रिसिट जी आहे ते डाउनलोड करून ठेवा. त्यानंतर आहे MBA CET स्कोर कार्ड. जो तुमचा स्कोर कार्ड आला होता पर्सेंटाईलचा वगैरे, तो स्कोर कार्ड डाउनलोड करून ठेवा. तुमचं नाव असेल त्याच्यामध्ये तो वाला डाउनलोड करा. ठीक आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा, तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. CET मध्ये किती पर्सेंटाईल तुम्हाला आलेलं आहे, कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन असते त्यामध्ये, आणि जी परीक्षा आहे त्याच्या संबंधित काही स्कोर असतो. बरोबर आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे तुमचं CET किंवा कॅप ऍप्लिकेशन फॉर्म. ते पण घ्या, ते पण महत्त्वाचं आहे, है ना. बघा, तुम्ही MBA CET साठी ऍप्लिकेशन भरताना जी माहिती तुम्ही दिली होती, जी इन्फॉर्मेशन तुम्ही सबमिट केली होती, त्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ते सर्व गोष्टी दिलेल्या असतात. त्यामुळे त्याची प्रिंट पण आवश्यक आहे, ती सुद्धा काढून घ्या. फॉर्म मध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असते, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन असते, कॅटेगरी रिलेटेड इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे MBA CET ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट सुद्धा सोबत ठेवा. त्यानंतर कुठला आहे तर 10वी आणि 12वीचे डॉक्युमेंट्स. ठीक आहे. बघा, 10वीचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याचं पण 10वीचे जे स्कोर कार्ड आहे ते पण ठेवा, कारण त्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख असते, तुमचं नाव असतं, है ना. आणि त्यानंतर इतर माहिती आहे ते सुद्धा तपासून घेणार आहे कॉलेज, त्यामुळे ते सुद्धा घ्या. 12वीची मार्कशीट सुद्धा लागते, ओरिजिनल मार्कशीट आवश्यक आहे, है ना. झेरॉक्स कॉपीज ऍडमिशन वेळी लागतात आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी ओरिजिनल लागतं. त्यामुळे 12वीचे पासिंग सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही ठेवायचं आहे सोबत. ठीक आहे. पासिंग सर्टिफिकेट उपलब्ध असेल तर ते सुद्धा तुमच्या सोबत ठेवा. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट्स आणि मार्कशीट सोबत ठेवायचे, है ना. ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन व्हेरीफाय केलं जातं तुमचं, राईट. फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल इयर, है ना. किंवा तुमच्या कोर्सनुसार जसा तुमचा कोर्स आहे तसा तो कोर्सचा जो मार्कशीट आहे ते तुमची सोबत ठेवायची. प्रत्येक इयरची मार्कशीट सोबत ठेवा. आणि बेसिकली फायनल इयर सगळ्यात महत्वाचं असतं. सो फायनल इयरचं तर अजिबात विसरू नका, बट सगळ्याच इयरचे ठेवलं तर तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. ठीक आहे. सो सगळे तुम्ही सोबत ठेवा. त्यानंतर बघा, तुमचं महत्वाचं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे ते प्रत्येक ठिकाणी गरजेचं असतं,
है ना, LC ज्याला म्हणतो आपण. ऍडमिशनच्या वेळेस तुमचे जे प्रिव्हियस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जे आहे त्याची माहिती असते, ते व्हेरीफाय करण्यासाठी तो डॉक्युमेंट अत्यंत गरजेचा असतो. त्यासोबत कॅटेगरीची सुद्धा काही काही LC मध्ये इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे. सो ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी सर्व गोष्टी आहेत, बट व्हेरीफाय करण्यासाठी कधी कधी काय होतं की लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये कॅटेगरी वेगळी दिलेली आहे आणि तुमचं 10वी-12वी वरती किंवा कॅप राऊंडच्या ऍप्लिकेशन मध्ये वेगळं दिलेलं आहे, तर इथे थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. मग इथे व्हेरिफिकेशन होणार. सो या सर्व गोष्टीमध्ये अडचण येऊ नये त्यासाठी हे डॉक्युमेंट सर्व गोष्टी लागतात. त्यानंतर काय बघा, त्यानंतर डोमेसाईल किंवा नॅशनॅलिटी डॉक्युमेंट्स पाहिजेत, है ना. म्हणजेच तुम्ही डोमेसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, तुम्ही रहिवासी एक्झॅक्टली कुठले आहेत, तुम्ही नॅशनल म्हणजे तुमचं नेशन कुठलं आहे, तुम्ही इंडियन सिटीजन आहात का, हे नॅशनॅलिटी प्रूफ सुद्धा असतं, गरजेचं आहे, है ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर कॅटेगरी मधून असाल तर तुमचं रिझर्व्ह कॅटेगरी डॉक्युमेंट अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट तर तुम्ही अजिबात विसरू नका. तुम्ही जर कॅटेगरी मधून देणार असाल तर, ऍडमिशन घेणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यावर तुमचं नाव असतं, तुमची जात कुठली आहे ते असतं, इतर योग्य माहिती असते. सो त्या गोष्टी व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. आणि गरजेचं असेल तर व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण सोबत घेऊन जा, ते पण तुमच्यासाठी बेस्ट असेल. ठीक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा घेऊन जा. इतर डॉक्युमेंट्स आहेत ज्यामध्ये नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पण येतं. ठीक आहे. त्यानंतर EWS मध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट घेऊन जा. इन्कम सर्टिफिकेट सुद्धा घेऊन जा, है ना. डिसेबल असाल तर डिसेबल सर्टिफिकेट, डिफेन्स मध्ये असाल डिफेन्स सर्टिफिकेट. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे ID कार्ड जे आहेत, त्या ID कार्ड मध्ये तुमचं आधार कार्ड असेल, तुमचे पासपोर्ट साईज फोटो, हे सुद्धा सोबत घेऊन जा. आणि मोस्टली ट्राय करा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट, म्हणजे झेरॉक्स तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे सोबत ठेवायचंच आहे, 2-2 कॉपी, बट ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा सोबत ठेवा, त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. ओके. सो या सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सोबत ठेवायच्या आहेत, है ना. ID प्रूफ, पासपोर्ट साईज, त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, या सर्व गोष्टी सोबत ठेवायच्या आहेत. आणि तुम्ही जर येणाऱ्या वर्षामध्ये 2027 मध्ये MBA करायचा विचार करत असेल तर तुमच्या प्रिपरेशनला अगदी बूस्टअप करण्यासाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच 10 तारखेपासून सुरू होत आहे. 10 ऑगस्ट पासून ही लाईव्ह बॅच सुरू होणार आहे. यामध्ये MBA CET चा तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे लाईव्ह सेशन्स मध्ये, जे एक्सपर्टच्या अंडर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल. यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळतील, जेणेकरून तुम्ही तुमची स्टडी कंटिन्यू करू शकता. यासोबत स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs म्हणा, नोट्स आहेत, मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, MCQ सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ह्या MCQ सिरीजचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्हाला टॉपिक वाईज स्टडी करता येईल, प्रत्येक टॉपिक तुम्हाला स्ट्रॉंग करता येईल, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटाइल मिळून एका ड्रीम कॉलेजमध्ये MBA किंवा MMS करण्याचं स्वप्न पूर्ण करता येईल. तर उशीर अजिबात करू नका. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. उशीर अजिबात करू नका, आजपासूनच स्टडीला सुरुवात करा. बघा काय करायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय प्ले स्टोअर वरती जाऊन, असं एक